नमस्कार, मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार आणि आज काय झालं, यांचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे मित्र वगैरे आणि त्यांची फॅमिली वगैरे आज जेवायला येणार होती सकाळीच, दुपारी म्हणजे 12-1 वाजता. तर जेवण वगैरे करायचं होतं. काय होतं ते बाळ लहान असल्यामुळं काहीच करू देत नाही. मग त्याला झोपी घातल्यानंतर मग अशी कामं पटकन आवरून घ्यायची कशी तरी आणि त्याच्यानंतर मग लागायचं दुसऱ्या कामाला. तर तो आता त्याला मी सगळं आवरून वगैरे त्याचं झोपी घातला आणि मग आता म्हटलं चल बाकीची कामं करून घ्यावी. पण काही तर जास्त काही झोपत नाही सकाळी. झोपला तरी काय 1 तासभर झोपतो. ते पण बळबळ झोपवायचं त्याला, तेव्हा 1 तासभर कुठंतरी झोपून जातो आणि मग लगेच उठतो आणि उठला की मग त्याचं चालूच असतं मग काहीतरी उचापती कर. पण हे असले की मी काही एवढं टेन्शन घेत नाही त्याचं, कारण हे हँडल करतात त्याला. तर मी कपडे वगैरे धुवून घेतली आणि कपडे तर बरेच पडतात बरं. आणि कपडे वगैरे झाल्यानंतर सुकायला वगैरे टाकली. तर त्याची मस्ती चालूच होती बघा, कसा इकडं तिकडं धावा चालूच आहे. खाली पाणी पडलेलं असतं, त्याच्यातनं पाय घसरला की जातो मग पडून, मग मला लागतो रडायला. मग तोवर ती कपडे वगैरे सुकायला टाकले. त्याच्यानंतर मग बाहेर लादी वगैरे ती बाहेरची पोर्च आहे तो धुवून टाकला की जरा बरं पडतं मग त्याला खेळायला वगैरे. कारण माती भरपूर येते इथं. माती म्हणजे हायवे फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर असेल तर ती धूळ, इतकी धूळ अशी जमा होती ना की विचारायला नको. मग ते सगळं रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम धुवावंच लागतं. सकाळी पुसूनच घेते मी, पण कधी मग जास्त घाण झाली असेल तर मग पाणी टाकून धुवून घेते. नाहीतर मग सकाळी 1 टाईम पुसून घ्यायचं आणि संध्याकाळी मग 5:30च्या दरम्यान पाणी आलं की मग ते धुवून घ्यायचं. मग ते तापलेलं असतं, मग ते जरा थंड पडतं, मग बरं पडतं, मग जरा गार हवा घरात येते मग. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मटण आणलं होतं, म्हणजे गावठी कोंबडीचंच होतं. मग ते त्याला हळद मीठ वगैरे लावून लिंबू वगैरे लावून ठेवून दिलं 5 मिनटासाठी. त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं होतं की मसाला आणा, कसला गरम मसाला आणा. तर त्यांनी तो खडा मसाला घेऊन आले. पुढेच दिली त्यांनी की इकडं असाच भेटतो म्हणाले त्यांना. तर ठीक आहे म्हटलं. ते भाजून घेऊन बारीक वाटला आणि मग त्याच्यानंतर हा बाकीचा मसाला आहे, खोबरं, कोथिंबीर वगैरे, लसूण, कांदा, तो आम्ही काही जास्त टाकतच नाही शक्यतो. थोडाच मसाला टाकतो आम्ही वाटण, कारण घट्ट काय आम्हाला जास्त आवडत नाही, त्यामुळं आम्ही काही जास्त टाकतच नाही मसाला. आणि अद्रक याच्यामध्ये मी म्हणजे घेतला अद्रक, पण व्हिडिओमध्ये अद्रक वगैरे काही त्यात घेतलेलं दिसलं नाही. आणि त्याच्यानंतर मग सगळं हे भाजून व्यवस्थित घेतलं. खोबरं वगैरे, कांदा, लसूण सगळं एकदम लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर वाटण वगैरे करून घेतलं. तोवर इथं मी मटण आहे ते वाफलायला टाकून दिलं. आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही. जरी ते गावठी कोंबडीचं असलं तरी आपली गावाकडची अशी ओरिजिनल असं नसतं, सांभाळलेलीच ती कोंबडी असते, त्यामध्ये काय लगेच वाफलून जातं. आणि पाणी पण गरम करायला ठेवलं तिकडं त्या साईडला. पाणी वगैरे गरम करून घेतल्यानंतर मसाला वगैरे केला आणि मग फोडणीला टाकायची तयारी केली. खडा मसाला मी नाही टाकत शक्यतो, पण 1 पान टाकून दिलं आणि नॉर्मल आपलं करतो आम्ही असं गावाकडचंच, गावाकडं सासूबाई करतात असंच. जास्त काही मसाले वगैरे नाही टाकत मी. नॉर्मली गरम मसाला, चिकन मसाला, धने वगैरे पावडर आणि बाकी नाही मग जास्त. गावाकडं आमच्या सासूबाई असेच करतात, नाही एकदम साधं, पण एवढं भारी लागतं ना त्यांच्या हातचं, म्हणजे अशी चवच आहे त्यांच्या हाताला खरं, एकदम भारी लागतं खरं. मी त्यांनाच सांगून देते गेले गावाला की तुम्ही मसाला वगैरे मी करून देते सगळं तयारी, फोडणीला फक्त तुम्ही टाका. आणि त्याच टाकतात मग फोडणीला. आणि पातळच असतं एकदम, जास्त मसाला नाही काय नाही, पण एवढं भारी लागतं की विचारायलाच नको. आणि सगळं हे वाफलून वगैरे घेतलं, जरा थोडं झाकून ठेवलं जरा वाफलेपर्यंत व्यवस्थित. त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकून मग शिजायला काय त्याला जास्त वेळ नाही लागणार, कारण ते ऑलरेडी वापरलेलंच आहे. आणि शिजवूनच म्हणजे घेतले मी, जास्त बराच वेळ वापरून ठेवलं. आणि मग 4 जण म्हणजे ते येणारे 4 जण आणि आम्ही दोघं, म्हणजे 6 जणांना पुरेल असं करावं लागलं. 6 जणांना आरामात एवढं होऊन जाईल.
आणि मग ते 1 वाजेपर्यंत येऊन गेले तशी. आणि भात तर आम्ही आधी केला, पण मला काही माहिती नव्हतं ते येणार, तर आमच्या दोघांनाच केला होता आधी दुसरा, आणि मग नंतर मग हा परत मी केला असं. तर सगळं मग आवरून वगैरे घेतलं, चपात्या वगैरे करून. चपात्या वगैरे करायला बराच वेळ लागला मला, कारण एवढ्या लोकांच्या चपात्या करायच्या होत्या. पण ते यांनी त्याला हँडल केलं बारक्याला, त्यामुळं जमलं मग. नाहीतर मग तो सारखा मागे 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 चालूच असतं, त्याचं रडणं कडणं सारखं चालूच राहतं. पण ते असल्यामुळं बरं पडलं जरा. आणि मग चपात्या आमच्या कसं चपात्या या फुगतात, गहू चांगला होता आमचा, आणि इथंच घेतला होता आम्ही. तर आधी घेतलेला गहू होता तो असं काळ्या चपात्या व्हायच्या, आणि मग मला असं वाटायचं कशा काय काळ्या होत्या काय माहिती. मग यांच्या म्हणजे मित्राला विचारलं, तर ते बोलले की अशा अशा दुकानात आहे, घे तिथं जाऊन. मग यांनी तिथून 30 किलोची गोणच घेऊन आले. तर 30 किलोचीच आम्ही गोण घेतो खरं तर, बरी पडते. आणि मग हा गहू चांगला लागला आम्हाला. आता नेक्स्ट टाईमपासून तिथूनच आम्ही गहू आणणार. आणि असं गावाकडनं वगैरे आणायला काही नाही तसं, पण गावाकडं काय झालं यावर्षी, रानातली जी जनावरं आहेत त्यांनी सगळ्या गव्हाचं आमच्या नुकसान केलं, आणि काहीच पिकच नाही काय मिळालं आम्हाला त्यातलं. आणि गावाकडच्यांनाच नाही गहू, तर आम्ही कुठून आणणार ना. आणि पाण्याचा पण जरा प्रॉब्लेम होतो आमच्या इकडं, डोंगरावर असल्यामुळं आहे ना, पाणी पण कमी पडतं गव्हाला. असं भाताच्या वेळेस असतं काय एवढा विषय नाही, पण गव्हाच्या वेळेस पाणी खूप कमी पडतं. आणि इथं चपात्या वगैरे करून झाल्या, आणि मग जेवण वगैरे घेतलं आम्ही सगळ्यांनी. जेवण वगैरे झाल्यानंतर जरा गप्पा टप्पा झाल्या त्यांच्या, आणि मग बाकी निवांत बसले, आणि मी बाकी सगळं आवरून घेतलं. मग आवरून घ्यायला पण बराच वेळ, भांडी खूप पडली होती माझी, आणि बराच वेळ गेला मला आवरायला. आणि मग आवरलं जरा सगळं, आणि मग दुपारी जरा निवांत झोपून गेले. आणि उठल्यानंतर हे छोट्याची अशी मस्ती माझ्यासोबत चालू होती. येऊन मोठ्याला तर बिलकुल चैन पडू देत नाही, अशीच मस्ती करत होते. इतना ट्रिक दिला